खरी शिवसेना कुणाची, धनुष्यबाण कुणाचा, शिंदेंचा की ठाकरेंचा, यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये कुठलाही फैसला झालेला नाही। पुढची सुनावणी आता येत्या शुक्रवारी होणार आहे। तत्पूर्वी आयोगात झालेल्या सुनावणीमध्ये ठाकरे पक्षाचे वकील कपिल सिब्बल यांनी शिंदे पक्षाच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद खोडून काढला। शिवसेनेतील फूट ही कपोल कल्पित असल्याचं सिब्बल यांनी आयोगाला सांगितलं। शिंदेंचा पक्ष हे वास्तव नसल्याचंही सिब्बल यांनी ठासून सांगितलं। यावेळी ठाकरेंच्या पक्षाकडून एकनाथ शिंदेंचा मुख्य नेता पदावर सवाल उपस्थित करण्यात आला। शिवसेनेची घटना अवैध असेल तर शिंदेंचं मुख्य नेता पद कुठल्या घटनेत आलं, असा सवाल ठाकरेंच्या पक्षाकडून उपस्थित करण्यात आला। शिंदेंच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी हे धनुष्यबाण चिन्हावर निवडून आल्याची बाब सिब्बल यांनी आयोगाच्या लक्षात आणून दिली। तसंच शिंदेंच्या पक्षाकडून दाखल करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये त्रुटी असल्याचा दावा सिब्बल यांनी केला। दुसरीकडे सिब्बल यांच्या युक्तिवादाला उत्तर देताना महेश जेठमलानी यांनीही जोरदार प्रतिवाद केला। जोपर्यंत सुप्रीम कोर्टामध्ये डिस्क्वालिफिकेशन पेटिशन्स डिसाइड होत नाही तोपर्यंत इथे प्रोसिडिंग्स पुढे घेऊन जाता कामा नाही। पण आता हे सगळे मुद्दे ते त्यांची आर्ग्युमेंट्स अजूनही चालू आहे। नेक्स्ट डेट फ्रायडेला आहे, ज्यांनी राहुलजी असं आता बोलले, त्यांनी 2 तास अजून मागितलेत। एकदा फ्रायडेला त्यांचे आर्ग्युमेंट्स कन्क्लूड झाले की आपल्याला क्लॅरिटी येईल की त्यांचे काय सगळे मुद्दे आहेत आणि लवकरच इलेक्शन कमिशन, माननीय इलेक्शन कमिशन निर्णय देतील अशी सगळ्यांची अपेक्षा आहे। घटनेची अमेंडमेंट्स तुम्हाला पाहिजे त्या करताय आणि त्या अमेंडमेंट्स करताना या सगळ्या गोष्टी एकीकडे नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मान्य करायचं की याच घटनेच्या द्वारे तुम्ही चालताय, त्याच्यामध्ये तुम्ही काय ते मुख्य नेता वगैरे हे सगळं स्वतःला पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही तुमचं हे करताय। या सर्व गोष्टी कोर्टासमोर आज आमच्या वकिलांनी मांडल्या आणि कशा रीतीनं यामध्ये पॉलिटिकल पार्टीमधलं जे काय लेजिस्लेटिव्ह पार्टीमधलं स्प्लिट दाखवलं आहे की एका बाजूला ही लोक आहेत, त्याच्याद्वारे पक्षच आमचा म्हणण्याचं जे काय हे केलेलं आहे ते कशा रीतीने चूक आहे हे दाखवलं आहे। शिवसेनेची जी घटना आहे या घटनेच्या आधारावरती शिवसेना पक्षाची मांडणी आणि त्या बाबतीत सविस्तर विवेचनात झालेलं आहे। केवळ आमदार खासदार म्हणजे पक्ष नव्हे तर पक्ष हा घटनेप्रमाणे चालतो। शिवसेना पक्षाच्या घटनेमध्ये मुख्य नेता हे पदच नाहीये। शिवसेना पक्षाची घटनेचे अमेंडमेंटचे अधिकार हे आम्हाला आहेत। या सगळ्या गोष्टी आज माननीय कपिल सिब्बल यांनी न्यायालयासमोर मांडलेल्या आहेत। आमच्या वकिलांनी सांगितलं की ही काय आणीबाणीची परिस्थिती उद्भवलेली नाहीये, पण काही लोकांना घाई आहे की फूट पडली। मुळात फूट पडलेलीच नाही। फूट कशाला म्हणतात ते समजून घ्यायला हवं। धनुष्य बाणावरच निवडून आलेले, ज्यांच्या एबी फॉर्मवरती पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची सही आहे किंवा आमच्या पदाधिकाऱ्यांची सही आहे, ज्यांना आम्ही धनुष्यबाण चिन्ह दिलेलं आहे, त्यातले काही लोक फुटून गेले म्हणजे पक्षाची फूट मानता येईल। शुक्रवारी पुन्हा या संदर्भात आर्ग्युमेंट होणार आहे। कपिल सिब्बलजींनी 2-2.5 तासाची अजून वेळ मागितलेली आहे आणि ती वेळ मान्य केलेली आहे। शुक्रवारी पुन्हा एक कपिल सिब्बलजी यांनी विनंती केली की आम्हाला 2-2.5 तास अजून युक्तिवाद करायचा आहे आणि वेळ हवी, तर त्यानुसार शुक्रवारी पुन्हा 4 वाजता या ठिकाणी युक्तिवाद चालू होईल। पेपर खोटे होते म्हणूनच त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता मुंबईमध्ये की त्यांनी खोटे पेपर जमा केलेत आणि त्याची आता सुनावणी सुद्धा, म्हणजे त्याची आता शोध सुद्धा सुरू आहे, पुढचं तपासणी सुरू आहे। तर मला असं वाटतं की फक्त बोलणं जर तुम्हाला वाटत होतं तर तुम्ही त्याच्यावर काय कारवाई केली? आम्ही तर एफआयआर करून दाखवला, आम्ही एफआयआर केला त्याच्यावर। यांना कधीपासून एवढं वकिली कळायला लागलं, त्याच्यामुळे जे वकील बोलतायत त्याच्यावर उगीच आपलं ज्ञान पाजळू नये असं मला वाटतंय। जो वकील किंवा जो कोर्ट किंवा जो निवडणूक आयोग ज्या पद्धतीने निर्णय देतील तो निर्णय आपण मान्य करायला पाहिजे। त्याच्यामध्ये हेच खोटे आहेत आणि हेच खरे आहेत, मग तुम्ही कोर्टातच जाऊन बोला ना। निवडणूक आयोगातल्या सुनावणीमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाच्या 7 जिल्हा प्रमुखांवर आज ठाकरेंच्या पक्षानं आक्षेप नोंदवला। राजाभाई केणी तालुका प्रमुख पदावर असताना रायगडचे जिल्हा प्रमुख दाखवले। राम चंद्रकांत सूर्यवंशी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असताना त्यांना नंदुरबारचं जिल्हाध्यक्षपद असल्याचं दाखवण्यात आलं। ठाकरेंच्या पक्षानं यावर आक्षेप घेतलाय। त्याचप्रमाणे प्रतिज्ञापत्रात माजी विरोधी पक्ष नेता म्हणून विजय चौगुले यांचं नाव असताना शिंदेंच्या पक्षानं सादर केलेल्या यादीत ते जिल्हा प्रमुख म्हणून दाखवण्यात आले, असे आक्षेप ठाकरेंच्या पक्षानं नोंदवले।
झणझणीत मिरची आणि रसदार लिंबामुळे जेवणाची लज्जत वाढते. आता याच लिंबू मिरचीला राजकारणाच्या फोडणीत सुद्धा चांगलीच मागणी असल्याचं पाहायला मिळालं. सामनातल्या जादूटोणा अग्रलेख आणि त्याला शिंदे गटानं दिलेल्या उत्तरानं ठसकेबाज ठेसा तयार झाला. पाहूया खास रिपोर्ट. जादूटोणा आणि लिंबू मिरची, सामनातल्या अग्रलेखात राजकीय फोडणी. राजकीय फोडणीला शिंदे गटाचं उत्तर. वर्षावर सापडली होती पाटीभर लिंबू मिरची. लिंबू मिरची शिवाय जेवणाला गोडी येत नाही, त्यामुळे प्रत्येक भाजीत मिरची असतेच. मात्र आता लिंबू मिरची भाजीतच नव्हे तर राजकारणात आणि अग्रलेखातही वापरली जाते. संजय राऊतांनी त्यांच्या झणझणीत अग्रलेखात मिरचीचा जरा जास्तच वापर केला. सामनातल्या जादूटोणा या शीर्षकाखाली लिहिण्यात आलेल्या अग्रलेखातून लिंबू मिरची, रेडाबळी ही महाराष्ट्राची ओळख असता कामा नये अशी टीका करण्यात आली. महाराष्ट्राने अंधश्रद्धेविरुद्ध नेहमीच लढा दिला, मात्र आता जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू मिरची अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत असल्याचा टोला लगावण्यात आला. महाविकास आघाडीतील नेत्यांचे अपघात, घातपात, चौकशांची संकट यामागे मुख्यमंत्र्यांचं जादूटोणा प्रेम असल्याचा टोला अग्रलेखातून लगावण्यात आला. सामनामधील अग्रलेखातून जादूटोण्याचा छूछा आणि मिरचीचा तडका दिल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेला ठसका लागला नसता तरच नवल. मग काय, ठसका लागलेल्या बाळासाहेबांच्या शिवसेनेनंही वर्षा बंगल्यावर किती मोठ्या प्रमाणात लिंबू मिरची सापडली होती याचा पाढाच वाचला. वर्षा बंगला जे माननीय मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान आहे, त्याच्यामध्ये आमचे मुख्यमंत्री माननीय शिंदेसाहेब जेव्हा प्रवेश करायला जाणार होते आणि त्याच्या अगोदर जेव्हा त्या बंगल्याची साफसफाई केली तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं पाठीभर पोतभर लिंबू मिरच्या तिथं सापडल्या. कदाचित त्याची आठवण संजय राऊतांना आता झाली असेल. संजय राऊत दररोज सकाळी पत्रकारांसोबत संवाद साधून आणि सामनाच्या अग्रलेखातून राजकीय मिरचीचा तडका देत असतात. आता बाळासाहेबांच्या शिवसेनेनंही जशास तशी मिरची वापरून संजय राऊतांना जोरदार ठसका लागेल अशा पद्धतीने टोला लगावला. एकंदरीतच राजकारणात लिंबू मिरचीची मागणी वाढल्यानं आगामी काळात सामान्यांना मिरची महाग झाली तर नवल वाटायला नको. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्र्यांच्या दाओस दौऱ्यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवरती टीका केली. दाओसमध्ये पहिल्या दिवशी राज्याला तब्बल 45,900 कोटींची गुंतवणूक मिळाली. त्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. याच गुंतवणुकीवरून अजित पवारांनी सवाल उपस्थित केला. महाराष्ट्रात गुंतवणूक येत असेल तर आनंद आहे, पण प्रत्यक्षात किती प्रकल्प राज्यात येतात हे येणाऱ्या काळात कळेल असा खोचक टोला अजित पवार यांनी लगावला. दुसरीकडे महाराष्ट्रातील जे प्रकल्प परराज्यात गेले त्यामुळे लाखो तरुणांचा रोजगार गेला असल्याची टीका अजित पवारांनी केली. तसंच प्रकल्प राज्याबाहेर जात असतील तर सरकारने आत्मचिंतन करायला हवं असा टोलाही त्यांनी सरकारला लगावला. 45,000 कोटीचा आलाय. आता 45,000 कोटीचं MOU होणं आणि प्रत्यक्षात गुंतवणूक येणं हे पण आपण पाहूया. शेवटी कुठल्याही महाराष्ट्राचं भलं होत असेल त्या गोष्टीचं आम्ही जरी विरोधी पक्षामध्ये असलो तरी स्वागतच करणार. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जेवढी काही गुंतवणूक ह्या निमित्तानं येईल त्याबद्दल आम्हाला आनंदच आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर सातत्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर टीका करतायत. ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी करतानाच प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादी आणि काँग्रेसला ठाकरेंपासून दूर करण्याचा प्रयत्न करतायत. पण प्रकाश आंबेडकरांच्या या प्रयत्नांना राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. प्रकाश आंबेडकर, रासू गवई, रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे यांच्यासारख्या नेत्यांना आम्ही निवडून दिलं, पण तरीही प्रकाश आंबेडकरांच्या मनात आमच्याविषयी राग का असा सवाल अजित पवार यांनी विचारलाय. त्यामुळे मविया आणि वंचितमध्ये आघाडी होण्याआधीच बिघाडी झाल्याचं समोर आलंय. स्वतः प्रकाश आंबेडकर साहेब होते, रासू गवई होते, रामदास आठवले होते आणि जोगेंद्र कवाडे होते. हा 96 का 98, मला आता एक्झॅक्ट साल माहिती नाही, पण 96 का 98ला आपल्या महाराष्ट्रामध्ये तशा प्रकारे मतदारांनी कौल दिलेला आपण सगळ्यांनी पाहिला होता. परंतु त्याच्यानंतरच्या काळामध्ये अनेक निवडणुका झाल्या
आमचं काही निवडणुकीमध्ये आठवले साहेबांशी युती असायची, तुम्हालाही माहिती आहे. सुरुवातीला राष्ट्रवादीची आणि त्यांची युती होती. आम्ही अनेकदा आठवले साहेबांना पंढरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेला इतिहास आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. नंतर तो मतदारसंघ बदलल्यानंतर मग एकदा त्यांना आपण शिर्डी मतदारसंघात आणलं. दुर्दैवाने तिथं त्यांचा पराभव झाला आणि त्याच्यातून मग काही वेगळी राजकीय समीकरणं बदलली. त्याच्यामुळं एक आहे, प्रकाश आंबेडकर साहेब नेहमीच आमच्या पक्षाच्या वरिष्ठांच्याबद्दल आणि पक्षाच्याबद्दल अशा प्रकारची वक्तव्य करतात. तो त्यांचा अधिकार आहे, परंतु आम्ही तर कुणाशी तसं वागत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातल्या वादात आता ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी उडी घेतली आहे. केवळ जावेद आहे म्हणून उर्फीला टार्गेट करण्यात येत असल्याचा आरोप अंधारेंनी केलाय. तसंच पठाण सिनेमातल्या दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर आक्षेप घेणाऱ्यांना सुद्धा अंधारेंनी लक्ष केलंय. जावेदच्या ठिकाणी जर दुसरं आडनाव असतं तर खरंच अशी चर्चा झाली असती का? कशावर चर्चा होऊ शकते या देशामध्ये? तो म्हणाले भगव्या रंगाचा कपडा घालून जे गाणं म्हटलंय त्यामुळे भावना दुखावतात आणि हा मुद्दा चर्चेचा होऊ शकतो. अरे पण तसाच भगव्या रंगाचा कॉस्ट्युम घालून एक गाणं आमच्या नवनीत अक्काने पण केलेलं आहे, पण नवनीत अक्काच्या त्या गाण्याची चर्चाच होत नाही. का बरं? मग नवनीत अक्काच्या नावाच्या पुढे खान, शेख, तांबोळी असं काहीच नाही म्हणून का? लावणी क्वीन गौतमी पाटील सिनेमात पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. येत्या काळात वेब सिरीज मध्ये गौतमी पाटील काम करणार असून सिनेमात अभिनयासाठी सुद्धा गौतमी सज्ज झाली आहे. तर तिच्या या एंट्रीसाठी तिचे चाहते सुद्धा सज्ज झाले. गौतमी पाटीलला रुपेरी पडद्याचे वेध. गौतमी वेब सिरीज मध्येही झळकणार. लावणी क्वीन सिनेमात पदार्पणासाठी उत्सुक. अल्पावधीत अफाट लोकप्रियता मिळवणारी लावणी क्वीन गौतमी पाटील आता रील्स क्वीनही झाली आहे. तरुणाईला आपल्या अदांनी घायाळ करणारी गौतमी पाटीलला आता रुपेरी पडद्यावरील आगमनाचे वेध लागलेत. गौतमी पाटील लवकरच एका वेब सिरीज मध्येही दिसणार आहे. गौतमीला वेब सिरीज मध्ये ब्रेक मिळालाय, मात्र ती वेब सिरीज कोणती हे मात्र ती सांगत नाहीये. 2-3 सॉन्ग आहेत आणि मूवी आणि वेब सिरीज वगैरे त्यात चालू आहे, ते बघतालच थोडं. कुठल्या वेब सिरीज आहेत किंवा कुठल्या विषयाशी? नाही, ते नाही सांगू शकत, ते बघा तुम्ही. लावणीमध्ये आपलं नाणं खणखणीत आहे हे सिद्ध करणारी गौतमी अभिनय करण्यासाठीही उत्सुक आहे. गौतमी पाटीलचा घुंगरू नावाचा सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. आगामी काळात रुपेरी पडद्यावरही तिला आपलं स्थान निर्माण करायचंय. अधिकाधिक सिनेमांमध्ये काम करण्यासाठी गौतमी उत्सुक आहे. संधी मिळाली तर चित्रपटात पण काम करेल. सॉन्ग आपलं डान्स तर मी अगोदरपासूनच करते, म्हणून ते तर माझं सुरू असणारच आहे, ते काही मी बंद करणार नाही. चित्रपटात संधी मिळाली तर मी ती पण करेन. लावणीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी गौतमीनं काही शॉर्टकट घेतले, त्यामुळे थोडे वादही झाले. आता सिनेमांमधील गौतमीची एंट्री किती धमाकेदार होते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दीपक बोरसे, न्यूज 18 लोकमत, धुळे. गौतमीला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा देऊया. वळूया पुढच्या बातमीकडे. पुणेकरांना गंडा घालण्यासाठी राजस्थानमधल्या गावागावात सेक्सटॉर्शनच्या फॅक्टरी सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली. सेक्सटॉर्शनच्या रॅकेटमध्ये गुंतलेलं आणखी एक गाव पुणे पोलिसांनी शोधून काढलं आणि एका तरुणाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेल्या आरोपी शहबाज खान याला थेट त्याच्या सुकेती गावातून बेड्या ठोकल्यात. हजारो पुणेकर सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात. राजस्थानचं सुकेती गाव सेक्सटॉर्शनच्या धंद्यात. सेक्सटॉर्शनवाल्या सुकेती गावात न्यूज 18 लोकमत.
गेल्या 6 महिन्यात जवळपास 1,500 पुणेकर सेक्सटॉर्शनचे बळी ठरले आहेत. न्यूड व्हिडिओ व्हायरल होऊ नये यासाठी शेकडो जणांनी खंडणी देऊन आपली सुटका करून घेतली. पण पुण्यातला एक तरुण दुर्दैवी ठरला. 4,500 खंडणीच्या तगाद्याला कंटाळून पुण्यातल्या एका तरुणानं आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास पुणे पोलिसांना राजस्थानच्या सुकेती गावात घेऊन गेला. सुकेती गावात पुण्याच्या पोलीस पथकावर हल्ला झाला, पण पोलिसांनी राजस्थान पोलिसांच्या मदतीनं आरोपी शहबाज खानला जेरबंद केलं. या आपल्या केसमध्ये या मुलाकडून 4,500 रुपये उकळण्यात आलेले होते, अशी त्यांची ती मोडस आहे. आणि जी आपली जी टीम गेली होती रायपूर सुकेती गावामध्ये, तर जी आरोपीकडनं प्राथमिक माहिती मिळालेली आहे त्यानुसार साधारण 2200 वस्तीचं गाव आहे आणि बहुतांशी लोक जे आहेत ते या प्रकारचंच एक्स्टॉर्शन करून पैसे कमवत आहेत. कदाचित बाब म्हणजे शिकल्या सवरलेल्या पुणेकरांना गंडा घालणारे हे आरोपी अवघे 5वी शिकलेत. आरोपींनी झारखंडच्या जामतारा जिल्ह्यात जाऊन ऑनलाईन फ्रॉडचं ट्रेनिंग घेतल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीच्या याच्यातून आम्हाला असं कळालं की त्यांनी जामतारासारख्या ठिकाणाहून ट्रेनिंग घेत आहेत. ते अशिक्षित असून ते ठराविक मुद्द्यावरच ट्रेनिंग घेणे आणि त्याच्या अनुषंगाने पुन्हा सेक्स रॅकेट किंवा सेक्सटॉर्शनचा प्रकार चालवणं असे ते करतात. पुणेकरांना गंडवण्यासाठी राजस्थानमध्ये सेक्सटॉर्शनच्या फॅक्टरी सुरू झाल्यात की काय अशी स्थिती आहे. यापूर्वी अलवर जिल्ह्यातल्याच गुरु कोठडी गावात सेक्सटॉर्शनचं रॅकेट चालत असल्याची माहिती उघड झाली होती. आता सुकेती हे गावही सेक्सटॉर्शनच्या धंद्यात असल्याचं समोर आलंय. कोणत्याही भावनांना बळी न पडता पुणेकरांनी सोशल मीडियावरती वावरताना अतिशय सावध राहण्याची वेळ आली आहे. चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. तेव्हा अशा टोळक्यांपासून तुम्ही सुद्धा सावधान राहा. एक चूक महागात पडू शकते. पुढच्या बातमीकडे. बातमी आहे भाजपच्या अध्यक्षपदाची. JP नड्डा यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा काळ वाढवण्यात आलाय. जून 2024 पर्यंत JP नड्डाच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील असं जाहीर करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ही घोषणा केली. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. जगत प्रकाश नड्डा जी को राष्ट्रीय कार्यकारिणी ने आज सर्वानुमत प्रस्ताव किया है. श्री राजनाथ सिंह जी ने इस प्रस्ताव को रखा और सभी भारतीय जनता पार्टी के सदस्यों ने इसको हर्ष ध्वनि के साथ सर्वानुमत से स्वीकार किया है कि जगत प्रकाश नड्डा जी को जून 2024 तक भारतीय जनता पार्टी के अध्यक्ष के रूप में इनके कार्यकाल को बढ़ोतरी की जाए. या सगळ्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातल्या गावोगावची बित्तंबात. मुलुक महाराष्ट्र सुपरफास्ट. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.